आपण पाहत आहात BCCN न्यूज. सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी. कृषी महाविद्यालयाच्या पृथ्वीराजने साधली किमया. सेंद्रिय पद्धतीने अवघ्या 10 गुंठ्यात 3 लाखावर उत्पन्न. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीसारख्या सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या रूपाने चिखलीसह जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय उभा राहिला आहे. कृषी शिक्षण घेणारा चिखली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी पृथ्वीराज चव्हाण याने सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती फुलवून त्यातून प्रत्यक्ष भरघोस उत्पन्न घेत हा प्रयोग यशस्वी केला आहे. आतापर्यंत विदर्भातील शेतकरी पारंपरिक पिकेच घेत आला. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळासह विविध कारणांमुळे शेती नुकसानीत जाऊ लागली आहे. यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक होत असताना चिखली येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण याने आपल्या वडिलोपार्जित शेतीतील 10 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे आणि हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी तोट्यातील शेती नफ्यात आणण्यासाठी नवा पर्याय देखील उपलब्ध करून दिला. सध्याची बाजारातील दराची स्थिती पाहता स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरीला 500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दररोज 20 ते 25 किलो माल निघत असून येत्या 3 महिन्यापर्यंत 3 लाखांवर उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पाणी जास्त झालं पाणी फक्त जेव्हा आंबट पडायला लागली तेव्हाच पाणी द्यायचं. गोड पडती ती दुसऱ्या दिवशी. हो का? पाणी दिलं की पाणी दिलं व्यवस्थित ठेवली. हां. एकमेकावर पडलेली व्यवस्थित लाव. कृषी पदविका झाली का काय? नाही, चालू आहे आणखी सेकंड इयरला. हो का? सेकंड इयर झाला, आता थर्ड इयर. तर मी बघितलं की आपल्या इकडचं कांदा बियाणे नाशिक येथे उगते, तर तिकडची स्ट्रॉबेरी का आपल्या विदर्भात उगवणार नाही, तिकडे तसे त्या हेतूने बघून तर मी असं ठरवलं की आपल्या विदर्भात पण स्ट्रॉबेरीची लागवड करून बघू. तर मी 10 गुंठे या क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली व घरी काकांच्या मार्गदर्शनाखाली व वडिलांचा सपोर्ट होता, त्यामुळे मी हे यश प्राप्ती केली. त्या दोघांनी मला प्रोत्साहन दिले, तू कर, एकतर म्हणे उगवेल नाही तर फेल जाईन म्हणे, बट झालं तर म्हणे एका दृष्टिकोनाने सगळ्या शेतकऱ्यांच्या फायदेशीर राहील. त्या हेतूकडे बघून मी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. मी 10 गुंठ्यात किमान 6,000 रोपांची लागवड केलेली आहे व आतापर्यंत मी 1 क्विंटलपर्यंत माल प्राप्त केला व मी हाच माल बॉक्स पॅकिंग करून इथेच शेतातूनच विक्री चालू आहे, शेतातूनच थेट विक्री करत आहे. तर 500 रुपये रेटच्या दरम्यान हा मी माल विकत आहे. साधारणतः याला खर्च किती आला असेल आणि उत्पन्न किती मिळू शकतं? याला नियर अबाउट 70 ते 80 हजार रुपये खर्च आलेला आहे व यातून उत्पन्नाची मी अपेक्षा 3 लाखापर्यंत ठेवत आहे. सुमारे 3.5 ते 5 क्विंटलपर्यंत जर माल निघाला तर नफा तोटा होऊन मला वरचे पैसे मिळेल.